हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज अचानकच बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला. तसा तर सकाळपासून काही पूर्वतयारी नव्हती. अचानकच आम्ही बाहेर जायचं ठरवलं. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हामध्ये फिरायला तर खूप छान वाटत होतं, कारण सकाळी आणि संध्याकाळी तर खूप गारठा वाढलेला आहे. एखादा दिवस काही प्लॅनिंग न करता खूप छान होत जातो. तशातलाच हा एक दिवस होता. आणि ही विठ्ठलाची मूर्ती पहा किती सुंदर दिसते. ज्यांनी कोणी पाहिलेलं असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथून पुढे आम्ही नारायणपूरला जाणार होतो. नारायणपूरला अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी होती. वाटलं नव्हतं की ऑड डेलाही ते एवढी गर्दी असेल. मॅक्झिमम आम्ही तर संडेलाच येतो, पण ऑड डेला एवढी गर्दी आहे हे माहिती नव्हतं. कसं बसा रस्ता काढत आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो. प्रसाद वगैरे घेतला, दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि दर्शनासाठीही खूप मोठी अशी रांग होती. तुम्हीही दर्शन करून घ्या श्री दत्त महाराजांचं. इथे पहा गर्दी किती प्रमाणात आहे. दर्शनासाठीही बराचसा वेळ लागलेला होता. नारायणपूरचं दर्शन घेऊन आम्ही पुढे बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. वाटेतच एका साईडला थांबून छान झाडाखाली बसून आम्ही असा हा अल्पोपहारासाठी आणलेला मेनू खाऊन घेतला. तुम्हालाही अशा गोष्टी करायला आवडतात का? कुठेतरी बाहेर गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली छान निसर्गरम्य वातावरणात बसून खायला आवडतं. आम्हाला तरी खूप जास्त आवडतं. आणि हा प्रकार तुम्ही कधी खाल्लाय का? याचं नावही खूप विचित्र आहे. आणि हा इथे पहा व्ह्यू किती छान आहे. साईडने रस्ता जातोय. छान सनी डे आहे. हिवाळ्यामध्ये छान असं बाहेर जाऊन काहीतरी खायला खूप छान वाटतं. उन्हाळ्यात सहसा कुठे बाहेर जाण्याचं होतच नाही. सोबत घेऊन गेलेला खाऊ खाल्ल्यानंतर आम्ही तिथून पुढे बालाजी मंदिरासाठी निघालो. आणि इथे आल्यानंतर वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते. खूप छान स्वच्छ असा एरिया आहे. जर तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास कुठे राहत असाल तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या. खूप छान सुंदर असं मंदिर आहे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आणि व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी काहीही अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच हे मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे. आतमध्ये तर मंदिर खूप छान पाहण्यासारखं आहे. आणि हा बॅनर पहा. या रोडवरूनच 40 देशातील लोकांची सायकलवारी होणार आहे, म्हणजे सायकलची रेस होणार आहे. छान दर्शन वगैरे करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. आणि हे मंदिर सनसेट पहा किती सुंदर दिसतंय. वाटेतच एका ठिकाणी थांबून छान गरमागरम चहा घेतला व दिवसाचा शेवट केला. चलो बाय.